दिल्ली विमानतळावर इंडिगो फ्लाईटमध्ये प्रवासी अडकलेले आहेत। महत्त्वाची बातमी आपण पाहता, इंडिगो फ्लाईटमध्ये 250हून अधिक प्रवासी जे आहेत ते अडकलेले आहेत। दिल्ली ते पुणे प्रवास करणारे प्रवासी 2 तासांपासून अधिक काळ अडकलेले आहेत। तर ही काही दृश्य जी आहेत आपण या ठिकाणी पाहता, या फ्लाईटच्या आतमध्ये 250 प्रवासी अडकलेले आहेत। नेमकं कारण या संदर्भातलं कळू शकलेलं नाहीये, मात्र 250 प्रवासी या फ्लाईटमध्ये अडकलेले आहेत। दिल्ली ते पुणे प्रवास करणारे प्रवासी 2 तासाहून अधिक वेळ निघून गेलेली आहे, मात्र 2 तासांपेक्षा अधिक काळापासून या फ्लाईटमध्ये अडकलेले आहेत। दिल्ली विमानतळावर इंडिगो फ्लाईटमध्ये हे प्रवासी जे आहेत ते अडकलेले आहेत। दिल्ली विमानतळावर इंडिगो फ्लाईटमध्ये 250हून अधिक प्रवासी अडकलेले आहेत। नेमकं काय झालेलं आहे ते कारण अजून समोर येऊ शकलेलं नाही, अस्पष्ट आहे। मात्र 250 प्रवासी या फ्लाईटमध्ये अडकलेले आहेत। प्रवासी राजेश लोहार आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। लोहारजी, नेमकं काय घडलेलं आहे, काय सांगितलं जातंय? मॅडम, आम्ही दिल्लीहून पुण्यासाठी फ्लाईट केलेली होती। महाराष्ट्रातून आम्ही 35 जणांचा ग्रुप होता कोल्हापूरमधून। तर या ठिकाणी आम्ही 8 वाजता एअरपोर्टवरती आलेलो आहे। फ्लाईटची टायमिंग पहिल्यांदा दिली 10 वाजता। त्यानंतर आम्हाला परत सांगितलं 10:30ला। त्यानंतर गेट नंबर प्रत्येक चेंज करत गेले आणि आम्हाला 12 वाजता आतमध्ये घेतलं विमानामध्ये आणि आज जे बसवलंय ते अजून काय बाहेर पण सोडून आलेत आणि काय सांगणार पण झालेलं आहे तिथे। नेमकं आता तिथे काय सांगितलं जातंय, तुम्हाला कोणतीही कल्पना नाही, कुठलीही कल्पना आम्हाला दिलेली नाही इथे। तुमचा किती जणांचा ग्रुप आहे? पण खूप त्रास व्हायला लागलेला आहे, काहींचे मेडिकल प्रॉब्लेम आहेत, त्यानंतर लहान मुलांचा पण प्रॉब्लेम आहे। तिथे पाण्याशिवाय दुसरं काय त्याच्या व्यतिरिक्त काय आम्हाला दिलेलं पण नाही। विमानामध्ये तुम्हाला काही माहिती दिली जाते का? नेमकं काय कारण आहे, तुम्हाला बाहेर पडून दिलं जात आहे का? इथं एअर होस्टेस आहेत किंवा कॅप्टन आहेत, ते सुद्धा काय आम्हाला पण त्याची काही कल्पना नाही म्हणतात। याची कोणतीच माहिती दिली जाते। मग विमानाचे दरवाजे बंद करण्यात आलेले आहेत का? हो, बंद कर, बाहेर पण रिपोर्ट पण करणार आहेत। ते अलाव करता येत नाही म्हणाले आणि वरती मॅनेजमेंटची बोलणं चालू, एवढंच फक्त उत्तर दिलं जातं। राजेशजी, तुम्ही जशी माहिती दिली की 12 वाजता तुम्ही या फ्लाईटमध्ये गेलेले आहात, आता जवळपास 4 तास होत आलेले आहेत। आतमध्ये नेमकी सध्याची परिस्थिती काय? आतमध्ये परिस्थिती म्हणजे काही लोक आजारी आहेत, त्यांना त्यांची विचारपूस सुद्धा केली जात नाही। पुढे एक शुगर पेशंट आहे, तो तरी सिरियस आहे, त्यांच्या कार्गो मध्ये बॅग अडकलेले आहे आणि त्यांची इन्शुरन्स त्यामध्ये आहे। आता त्यांनी मागणी केलेली आहे, बघू आता काय करतात। राजेशजी, लहान मुलं तिथे आहेत फ्लाईटमध्ये? आहे की, लहान मुलं पण आहेत, त्यांना पण फूडचा प्रॉब्लेम आहे, फूड इथं प्रोव्हाइड केलं जात नाही। राजेशजी, तुमच्या सोबत आता किती जण आहेत? राजेशजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? मॅडम, ठीक ठीक ठीक, धन्यवाद राजेशजी, तुम्ही आमच्याशी या संदर्भात सविस्तर संवाद साधण्यासाठी। तर काही प्रतिक्रिया सुद्धा आलेल्या आहेत प्रवाशांच्या, पाहूयात। 5 घंटे हो गए हैं और अभी तक हम लोग फ्लाई नहीं कर रहे हैं और आप देख सकते हैं कि हम लोग यहाँ खड़े हैं बीच में, प्लेन के बाहर ऐसे कोई खड़ा नहीं हो सकता है, बट स्टिल हमें 5 घंटे हो गए हैं। दे आर पेशेंट्स, दे आर पीपल विद डायबिटिक, सबकी इंसुलिन सबके पैकेजेस में पैक है, अब सबके पैकेजेस बुला बुला के उन्हें इंसुलिन लगाई जा रही है। ना हमें इधर का छोड़ा है, ना हमें उधर का छोड़ा है कि हम अपनी दूसरी फ्लाइट भी बॉम्बे के लिए पकड़ सके। हम इन्हें रिक्वेस्ट कर रहे हैं कि आप फ्लाइट बॉम्बे डाइवर्ट कर दीजिए, कि अगर हम लैंड नहीं कर पा रहे हैं, वो हम समझते हैं रूल्स एंड रेगुलेशंस है, बट उन्हें हमारा भी प्रोसेस समझना चाहिए कि हमें फ्री करके हमें दूसरी फ्लाइट में या तो बॉम्बे की फ्लाइट में हमें बिठाया जाए, कि यहाँ पे कोई कोऑर्डिनेशन ही नहीं है। अगर 4 लोगों से पूछा जा रहा है तो चारों चुप है, चुप होके खड़े हुए हैं। दे वांट कि पब्लिक कुछ रिएक्ट करे, फिर आपको पता है पेशेंस लेवल भी इंसान का होता है। तर या काही प्रवाशांच्या प्रतिक्रिया आपण पाहिलेल्या आहेत। दिल्ली विमानतळावर इंडिगो फ्लाईटमध्ये 250हून अधिक प्रवासी जे आहेत ते अडकलेले आहेत। आता जवळपास 4 तास होऊन गेलेले आहेत।
आतमध्ये अडकलेले एक प्रवासी त्यांच्यासोबत आपण संवाद साधला आणि त्यांनी आता असं म्हटलेलं आहे की वृद्ध आहेत, त्याच्यानंतर काही पेशंट आहेत, काहीच माहिती जी आहे ती दिली जात नाहीये. पाण्याच्या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारची सुविधा अजूनही देण्यात आलेली नाही, काही खायला प्यायला देण्यात आलेलं नाहीये. त्याच्यामुळे या संपूर्ण परिस्थितीला जबाबदार कोण असा सवाल जो आहे तो त्यांच्याकडून उपस्थित केला जातोय. अतिशय गंभीर प्रकार म्हणावा लागेल.